पाहतालो जन सुखावले पाहतालो जन सुखावले आता दृष्टी पुढे ऐकाची तुराय आता दृष्टी पुढे ऐकाची तुराय कोणी तुझं पाहे पांडुरंगा आवडे रूप गोजिरे सगुण आवडे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले आता दृष्टी पुढे ऐसाची तुराई जो मी तुझ पाहे मिळोविळा अथवा पांडुरंगा लाचावले मन लागली सगोडी ते जीवे न सोडी ऐसे झाले आता दृष्टी पुढे ऐसाची तुराई जो मी तुझ पाहे पांडुरंगा तुका म्हणे आम्ही मागावी लढवाळे पूर्वावी आली माय बापा आता दृष्टी पुढे ऐसाची तुराई जो मी तुझ पाहे पांडुरंगा विठ्ठला आवडे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले आता दृष्टी पुढे ऐसा चित्र आहे जो मी तुझ पाहे पांडुरंगा संत सज्जन ईश्वर निष्ठ गुरुभक्त मंडळी वारकरी प्रथम
ज्या संप्रदायाच्या माध्यमातून आमच्या जीवनाचं कल्याण झालं, या संप्रदायाच्या माध्यमातून या परमार्थाचा मार्ग आम्हाला सापडला, अशा या थोर संप्रदायाच्या गुरु परंपरेच्या पवित्र चरणावर प्रथम श्री साष्टांग दंडवत. त्याचप्रमाणे ज्यांच्या कृपेने आज या परमार्थाची दिशा सापडली, नवे नवे ज्यांच्या कृपेने आज आमचा परमार्थ चालू आहे, खरोखर ते भेटले म्हणून आलो या देशा, नाहीतर होतो बोललो दिशा. त्यांच्या कृपेनं आज हा परमार्थाचा आनंद आम्ही जो भोगत आहोत, ते असे आमचे सर्वांचं हृदय स्थान असणारे समर्थ गुरुवर्य गुरुदेवांच्या दादांच्या आशीर्वादानं अनेक वर्षापासून चालत आलेली आषाढी पायी वारी दिंडीच्या सोहळ्याची ही थोर परंपरा, आणि अशा या थोर परंपरेमध्ये या रसाळ संप्रदायाच्या फळावर आपल्याला सर्वांनाच माहिती असेल, आज आमचा वारकरी आमचे गुरुभक्त जर विचार केला तर फार मोठ्या दुःखामध्ये दुःखाच्या दरीत सापडलेले. कारण कसं आहे मंडळी, वर्षातून एक जो अनुभव आम्हाला मिळत असतो, साधू संतांची संगत जी आम्हाला भेटत असते, ज्याप्रमाणे अनेक संत महात्म्यांची भेट होत असते, त्यांच्या वाणीचे अमृतवाणी आम्हाला ऐकायला मिळत असते. पण या सध्या चालू परिस्थितीमध्ये आपल्याला सर्वांनाच माहिती आहे, आज संपूर्ण जग होरपळून निघाले. या महामारीमध्ये विशेष करून आज सगळं दुःखात समाज बुडलेला आहे. आणि अशा या प्रसंगामध्ये तरी सुद्धा आम्हाला आमच्या शासनाच्या माध्यमातून आज आपल्याला माहित असेल, आज आमची ज्ञानोबरायांची पादुका पंढरपूर क्षेत्रात पोहोचल्या, जगद्गुरु तुकोबरायांच्या पादुका क्षेत्रात पोहोचल्या, म्हणजे त्यातल्या त्यात एक आम्हाला आनंद वाटला, समाधान वाटलं. पण असं आहे, विचार जर केला तर परमार्थामध्ये नेत्र सुखाला सुद्धा फार महत्व असतं. म्हणून एका ठिकाणी तुकोबरायाचं एक अभंग आहे, रूपधारी कार्य आता सहस्त्र भुजाच्या मंडिता, सकळिकाचे समाधान नोहे देखील आवाज. ज्या नेत्राला जे खरं सुख पाहिजे, पण ते सुख आज तुम्हा आम्हाला दुर्लभ आहे. पण तरी सुद्धा आमच्या वारकरी संप्रदायामध्ये केला नेमा हा चालवी माझा. खरोखर जगद्गुरु तुकोबरायांचा शब्द कधी खोटा होऊ नये असं मला वाटतं. त्याप्रमाणे माझ्या तुकोबराया सहज म्हणते, पंढरीची वारी आहे माझ्या घरी. आणि हा या प्रमाणाचा अनुभव आज अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आमचे वारकरी भोगत आहेत. तसं जर विचार केला तर या वारीला आम्हाला असं म्हणावं वाटतं की आषाढी मानसवारी आहे. ही वारी कोणती आहे? आषाढी मानसवारी आहे. मानसवारी या शब्दाचा अर्थ एका ठिकाणी असं म्हटलंय, तुका म्हणे निवांत राही, आणि जे मागा अनुभवलं, जे डोळ्याने पाहिलं, पाहिले ते पाही परतो. आणि खरं आहे, याच्यामध्ये आज आमचा वारकरी समाज, आमचे गुरुभक्त मंडळी त्याच ह्याच्यामध्ये 10-15 दिवस 18 दिवस आपापल्या घरी हा वारीचा आनंद भोगत आहे. आजचा दिवस तर आमचा वारकरी संप्रदायाचा म्हणजे सोन्याचा दिवस आहे. आपल्याला सर्वांनाच माहिती आहे, या एकादशीसाठी वारकरी वर्षभर तळमळत असतो. काही एकादशी आषाढी, आणि या आषाढीचा महाराज आनंद भोगण्यासाठी जावे पंढरीसी आवडे मनाशी. काही एकादशी आषाढी, आणि अशी आषाढी म्हणजे आज शेयणी एकादशी, आजची एकादशी. या एकादशीला अत्यंतिक असं महत्व आहे. कारण आपल्याला सर्वांनाच माहिती आहे, आजपासून म्हणजे भगवान परमात्मा थोडी विश्रांतीसाठी 4 महिने एकांतात बसतात.
ती ही वारी. आणि आपल्याला माहितच असेल ही एकादशी संपली की आमचे वारकरी चातुर्मास चालू करतात आणि असा हा चातुर्मास 4 महिन्याचा तो काळ परोकाळ आनंद भोगत असो. पण आज आमच्या या संप्रदायाच्या माध्यमातून एक असं अंतकरणाला वाटलं, देवा नाही आता मला चालता आलं, नाही पायी वारी करता आलं, मग निदान ज्या वारीचा अनुभव या ठिकाणी जर आपण आपल्या सद्गुरूंच्या संगतीत जर घेतला, तो अनुभव घेतला तर निश्चितच आपल्याला त्याची काहीतरी फुल नाही पण फुलाची पाकळी. पण खरं सांगायचं म्हटलं मंडळी, खरोखर आम्हाला या 19 दिवसामध्ये आमच्या समर्थ गुरुदेवांच्या सानिध्यामध्ये इथं आम्ही काही केलं नाही. चिंतनामध्ये बसायचं, महाराजांच्या जवळ बसायचं आणि महाराजांच्या जवळ राहून जी वारीचा पहिला अनुभव घेतला तोच अनुभव दिवसेदिवस कोणत्या ठिकाणी कोणत्या मुक्कामावर कसा कार्यक्रम हे डोळ्यापुढे प्रगट करायचं आणि आपला दिवस पुढे ढकलायचा. अशा पद्धतीनं या वारीचा आनंद आम्ही या ठिकाणी भोगत आहोत. तर मंडळी, विशेष करून आज एकादशीच्या निमित्तानं या ठिकाणी कीर्तनाची सेवा म्हणून आमच्या संप्रदायाच्या फळावरला नियम आहे. कारण वारीमध्ये जसे नियम असतात तसे नियम आम्ही या ठिकाणी म्हणजे आमच्या घरगुती पद्धतीनं आम्ही साजरे केले. आणि रोज नियमानुसार थोडंसं एक अर्धा तास ते 1 तास कीर्तन, महाराजांच्या समोर हरिपाठ, महाराजांच्या समोर नित्यपाठ असणारा पहाटेचा काकडा, ह्या सगळे जे आपले नियम आहेत ते नियम त्यांच्या कृपेनं त्यांनी आमच्याकडनं करवून घेतले. आणि म्हणून आज कीर्तनासाठी जो अभंग निवडलेला आहे, अभंग थोडा मार्मिक आहे. कसा मार्मिक आहे? जगद्गुरु तुकोबारायांचे शब्द आहेत. काय शब्द आहेत? आवड हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावली. श्री गुरु कृपेनी मानसवारी जी केली आणि त्या मानसवारीचं फळ आज आम्हाला आमच्या भगवंताची कसं का होईना पण डोळ्यापुढे ती मूर्ती दिसू लागली. काय म्हणतो लक्षात आलं का? जसं आपण आषाढी वारीमध्ये आपला दिंडी सोहळा पंढरपूर क्षेत्रात पोहोचला, वाकरीतून आपल्याला कळसाचं दर्शन झालं, जळजळीचं सोनं सळा कळस दिसतो सोजवळा, बरवे बरवे पंढरपूर विठुरायाचे नगर, विठुरायाच्या नगरीमध्ये अनेक साधू संतांच्या सानिध्यामध्ये ज्या वेळेला हा भक्त मंडळी प्रवेश करत असतात, खरं सांगायचं म्हटलं तर वाकरीवरून जो दिसणारा अनुपम्य सोहळा, तो सोहळा आम्ही इथं बसून आठवला, या जागेवर बसून आठवला. कोणता क्षण आठवला? ज्या वेळेला वाकरीच्या पादुकाजवळ दिंडी सोहळा पोहोचतो आणि तिथून भगवंताचा कळस दिसला की वारकऱ्याच्या अंतकरणाला इतका आनंद मिळतो. काय मिळतो? झळझळीत सोनं सळा, झळझळीत सोनं सळा, आमच्या वारकऱ्यांनी पायी केलेल्या प्रवासाचा भाग गेला, सीन गेला, अवघा झाला आनंद. कशामुळे? नुसतं भगवंताच्या चंद्रभागेच्या तीरावर पोचले, कळलं नाही बर का. अखिल वारकरी मंडळी दिंड्या पताकाचे भार आले वैष्णव लिंग, असा भार संत भार पंढरीत कीर्तनाचा गेलो. आणि अशा वाळवंटामध्ये ज्या वेळेला आम्ही पोचतो मंडळी, त्यावेळेला डोळ्याचं फारणं फिटतं. कशामुळं? सकळई तीर्थे घडली चंद्रभागा पाहिली आणि पुंडलिक रायाला वर्णन कळस बघितला, इतका आनंद वाटला, दर्शन होतं.
काय बघा, महाद्वाराचं दर्शन हे प्रथम जर विचार केला तर महान मोठ्या संतांची पहिली तिथं भेट आहे आपल्याला. कोणत्या संतांची? माझ्या भक्तराज नामदेव महाराजांची पहिली भेट, चोकोबारायांची भेट, हा तिथला खरा सोहळा आहे. आणि एकदा तिथून सोहळा पुढे निघाला, मग काय सांगायचे, बेहोश झालेली मंडळी पंढरीत आलेली, आणि पंढरीत आल्यामुळं त्यांच्या अंतकाला झालेला आनंद ते म्हणू लागले, पावलो पंढरी वैकुंठ भोवरी. म्हणजे त्यांना आनंद इतका, मी वैकुंठामध्ये आलो असा त्यांचा अंतकाळातला भाव झाला. आणि त्या भावाच्या पोटी महाराज काय सांगावं, आमच्या गुरु भक्तांना वारकऱ्यांना कळत नव्हतो. गायनाचे उडे आपुल्या छंदे मनाच्या आनंदी आवडी. आणि मग मंडळी त्या माझ्या संतांचं, माझ्या माऊलीचं, माझ्या जगद्गुरु तुकोबारायाचं महाराज प्रत्येकाच्या ओठावरती नामस्मरण. कशा पद्धतीनं ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, भगवंताची ती नगरी जर पाहिलं तर फार अलौकिक अशी ती पंढरी आहे. पंढरी पंढरी विठोरायाची नगरी अशी ती नगरी. आणि त्या नगरी मधला तो आनंद महाराज. पण या वर्षी आम्ही फक्त मानस पूजेतच घेतला. असो तरी सुद्धा भगवंताच्या कृपेनं आपल्याला पुढच्या वर्षी हा आनंद भोगता येईल. पण एक मात्र जाणीव झाली बर का, भगवंत पंढरपूर मध्ये न राहता आज असल्या प्रसंगामध्ये त्या माझ्या भगवंतानी अनंत रूपे अनंत वेशी देखील तुम्हाला माहितीच असेल. मी नेहमी सांगत असतो, माझं सुद्धा एका कार्यक्रमामध्ये मी बोललो, भगवंताचं खरं रूप आम्हाला पाहायला मिळालं कोणत्या ठिकाणी. तर आपल्याला माहिती असेल, आज या असल्या प्रसंगामध्ये मुंबई सारख्या शहरात, खेडोगावी, आमच्या अनेक जिल्ह्याच्या ठिकाणी खरोखर अगदी काळजावर दगड ठेवून त्यांना माहीत असून डोळ्यापुढं मृत्यूचं तांडव दिसत असताना सुद्धा पण येणाऱ्या आजारी पेशंटचं महाराज खरोखर त्यांनी सेवा करावी. मला सांगा बरं, मग ही डॉक्टर मंडळी, ही आमची नर्स मंडळी, मग ही पांडुरंगाच्या रूपात पांडुरंग तिथं त्या रूपात आला नसेल का? तुम्हाला माहिती असेल, आज सगळ्यात महत्वाची जबाबदारी सांभाळणारे आमचे महाराष्ट्र शासनाचं डिपार्टमेंट म्हणजे पोलीस खातं. अहो त्यांना तर प्रत्येक प्रसंगामध्ये समोर जावं लागते, रात्रंदिवस त्यांना ते पहारा करावा लागतोय, तुमची माझी सेवा करावी लागते. मला वाटतं पांडुरंगाने या वर्षी तुमच्या माझ्यासाठी पंढरपुरात आपल्याला जाता येत नाही, पण यांच्यावर अनेक संत महात्म्यांच्या आमच्या भेटी होत असतात. ते संत महात्मे काय करतात हो, ते संत महात्मे भेटल्यानंतर खरोखर तुम्हाला अतिशय ज्ञानाचा उपदेश करतात.
होतील भेटी संतांच्या, सांगू गोष्टी सुख दुःखाच्या आणि आपल्या दुःखाचं निवारण करणारी अशी मंडळी, त्या मंडळीची भेट आणि अशा प्रकारची वारी झाली. आणि एकदा का आपल्या स्वस्थानावर आपण परतलो, परतल्यानंतर मग आम्हाला आमच्या सद्गुरूंनी सांगितलं. काय सांगितलं? गड्यानो, आता आपण आलो कुठं? पंढरीमध्ये. आता दिंडी प्रदक्षिणा झाली, कळसाचं दर्शन झालं, भगवंताचं चरण पाहिलं. मग आता एक काम करा, आता नुसती वारी करून माघारी जाऊ नका. मग काय करा? वेडा वेडा रे पंढरी, 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 वेडा वेडा चालवी असे आहेत ना. वेडा वेडा रे पंढरी, मोर्चाला वा भीमाती. आणि त्या भगवंताला साकडं घाला, त्याची भेट घ्या. अगदी काय सांगावं महाराज, कारण कसं आहे, उलट आपल्यापेक्षा तो भगवान परमात्मा तुम्हाला भेटण्यासाठी अतिशय उतावळा आहे. वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळो तातडी उतारी. आणि अशा भगवंताला महाद्वारामध्ये गेलो आम्ही. हे कधीच सांगतोय, चालू वारीचं नाही. म्हणून मी मगाशी सांगितलं, आमची मानस वारीचं वर्णन चालते. हे बसून आम्ही इथं ते आनंद भोगतोय. मग आम्ही भगवंताच्या महाद्वारात गेलो. काय सांगायचंय? कान धरून नाचता कोरडा पारी. काय गोड आहे नाही का? आपण भगवंताच्या आत दरबारात गेलो, गाभाऱ्यात गेलो आणि पाहिलं काय दिसतं समोर. सुंदर ते ध्यान उभी, राजाचं सुकुमार, मदनाचा पुतळा, रवी असं त्या भगवंताचं रूप पाहिलं. महाराज काय सांगावं तुम्हाला. आता कोटे धावे मन तुमचे चरण देखलिया, भाग गेला सीन गेला, अवघा झाला श्रीआनंद. खरं सांगायचं, त्या भगवंताचं रूप पाहत 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 काय सांगावं. मला, मी वारीला आलो, माझ्या पुढे देव उभा आहे. त्या सगळ्याच देह वाहन हरपला, तुझं पाहता विठ्ठला. भगवंताला पाहिला आणि देह वाहन हरपला. आणि महाराज अशाच वेळेला माझ्या जीवनातला मी तुम्हाला अनुभव सांगतो. आता या वारीमध्ये मी कुठे आहे? माझ्या समर्थांच्या दरबारात आहे का नाही? पण तो आनंद भोगत असताना मला एक दृष्टांत आठवलं. कोणता दृष्टांत? आपल्याला माहिती असेल, मंगळवेढ्याचे महान मोठे संत ते दामाजी पंत. आणि अशा दामाजी पंतांनी काही कारणास्तव, काही प्रसंगामुळे
त्यावेळेला दुष्काळ महान मोठा पडलेला आणि अशा महान दुष्काळामध्ये गोरगरीब तडफडू लागले अण्णा वाचून. माझ्या दामाजी पंतांना ते पाहवलं नाही, म्हणून माझ्या दामाजी पंतांनी शासकीय धान्याचं कोठार लुटायला लावलं. बघू म्हणजे येईल ते प्रसंग पुढं गोरगरिबांच्या. कारण जे जे दिसे भूत ते मानिचे भगवंत, हे माझ्या दामाजी पंतांच्या हृदयामध्ये होतं. म्हणून दामाजी पंतांनी अख्खं कोठार लुटवलं. कर्म धर्म संयोगानं कोठार लुटलं गेलं. माणसांची भूक हरपली. अगदी त्याला 2 घास पोटाला मिळू लागली. पण कशी तरी बातमी विजापूरला आदिल बादशाहच्या कानावर गेली. मग बादशाहनं काय केलं तुम्हाला माहिती असेल. मी गोष्ट लांबवत नाही, कारण मला ह्याच्यातला एक शब्द फार महत्वाचा सांगायचा आहे. त्याची अनुभूती जीवनामध्ये येणं हे खरं परमार्थाची पायरी. मग दामाजी पंतांना पकडून नेलं. सर्वांनाच माहिती आहे त्या विजापुरामध्ये दरबारात उभं केलं असताना शेवटी भगवंताला लाज वाटली. मग भगवंतानं माझ्या काय केलं. झाला महार पंढरीनाथ. भगवान परमात्मा त्या रूपानं त्या विजापूरच्या दरबारामध्ये आले आणि बादशाला सांगितलं, महाराज जे धान्य लुटलं गेलं पण त्याचा मोबदला माझ्याजवळ आहे आणि तो मी घेऊन आलो. आता जर विचार केला तर बादशाला ज्या वेळेला प्रथमच ते रूप दिसलं, ते रूपच बादशाह बघत बसला होता. बादशाह पुढचा घरी काय होतं याचं भान नव्हतं. शेवटी बादशानं सांगितलं, ठीक आहे, आणलेली पुंजी पुढे ठेवा. केवढी पिशवी होती माहितीये का. बारका पटवा असतो मला तेवढीच पुंजी होती. बादशाह विचार करू लागला, एवढं मोठं धान्य माझं लुटले, त्याची किंमत जर विचार केला तर भरपूर होणार आहे आणि ह्यानं तरी एवढी पिशवी आली. पण शेवटी म्हणजे बघू तरी. शेवटी त्या माझ्या विठुरायानं ती पिशवी अशी पालती केली. खळखळावोतिल्या मोहरा याची म्हणून पावती आता ही कथा तुम्हाला माहितीये. पण चमत्कार काय झाला, ज्या भगवंतानं ते रूप घेऊन आलेलं, आता तो शेवटी देवच आहे. तो भगवान परमात्मा म्हणजे काय सामान्य आहे का. आणि भगवान परमात्म्याचं ते रूप पाहिलं. खांद्यावर घोंगडी, हातामध्ये काठी, डोक्याला मुंडास, काय ते रूप दिसत असत. आणि कोणाला जर ते रूप बघायचं असेल ना तर दसऱ्याच्या मध्ये तुम्हाला ते रूप तिथं 10 दिवस मध्ये 1 दिवस तो रूप ते दाखवतात पांडुरंगात. त्या पद्धतीनं देवाचा पोशाख केला जातो. फार पाहण्यासारखं रूप. आणि ते रूप पाहिलं आणि महाराज बादशाह गडगडून गेला. शेवटी दामाजी पंतांना मोकळं केलं. दामाजी पंतांना मोकळं झाल्यानंतर काय सांगायचंय मंडळी. दामाजी पंतांना पोहोचवण्यासाठी तिथली मंडळी निघाली. पण नुसती मंडळी तर नाही निघाली, तर बादशाह सुद्धा पंढरपुरापर्यंत आला. आणि बादशाह पंढरपुरात आल्यानंतर रस्त्याने प्रवास करत असताना माझ्या दामाजी पंतांनी सांगावं, ही सगळी लीला माझ्या भगवंतानी केली. त्या बादशाला कळलं नाही असं काय बोलते. आता दामाजी पंतांना कळलं ना, हा माझा विठुराया कोण होता, कोणत्या रूपाने कसा आला, ते दामाजी पंतांना माहिती होतं. बादशाला सांगितलं तरी विश्वास बसला, म्हणून पंढरपूर मध्ये बादशाह आला. आणि काय सांगायचंय मला, ज्या वेळेला बादशाह महाद्वारात आला आणि समोर पाहिलं तर पांडुरंगाची ती मूर्ती पाहिली. कमरेवर हात आहे, समचरण दृष्टी, साजरी, असे ते रूप पाहिलं. दामाजी पंताला तो बादशाह म्हणतो, हे रूप नाही आहे, ओ रूप देखणे काय. आम्हाला म्हणजे हे रूप बघून काय करायचे. आता तुमचा विषय तुमच्या लक्षात आला तर बघा, जाग्यावर राहिला तर कळत.
तो बादशाह म्हणतो या रूप मेरे को नहीं चाहिए, मुझे वो रूप चाहिए. शेवटी दामाजी पंतांच्या हृदयामध्ये वाटलं देवा आता का मला परत फसावणे यायला होतीस. परत हात जोडले आणि भगवंताला प्रार्थना केली, देवा रूपधारी कारे आता कोणतं रूप जे दामाजी पंतासाठी तू झाला महार पंढरीनाथ. ते रूप या बादशाला बघायचे. मंडळी खरोखरच चमत्कार झाला. जे समोर दिसणारे सावळे रूप त्या ठिकाणी त्या बादशाला ते रूप दाखवलं. कोणतं रूप? विठू महाराज. माझा दृष्टांत संपला. आता खरं सांगू ना, भगवंतानी तुमच्यासाठी ज्या रूपानं प्रगट झाला ते रूप आज तुमच्या डोळ्यापुढे फक्त एवढं नरहरी काका सारखं डोळ्याची पट्टी सोडली की तुम्हाला ते सुद्धा रूप इथं दिसणार नाही का? कारण आपण प्रमाण देतो ना, देवतेची संत संततेची देव. अहो जगद्गुरु तुकोबऱ्याचं प्रमाण तर याच्यावर फार मोठं फिट्ट आहे. कोणतं? माझे विठोबाचा कैसा देव जर चिंतन केलं या अभंगाचं, काय अभंग आहे हा? माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपण देव होय गुरु. तुम्हाला माहिती असेल या वारीमध्ये सुद्धा भगवंत पंढरी सोडून तिरलोकीला गेले कोरोबा काकांकडे. आहे का लक्षात? म्हणून ही वारी झाली ती वारी असते. सावताबाबाच्या आरंगात गेली होती ती तरी वारी असते. मग मला सांगा, माझ्या पांडुरंग माझा जो भगवान आहे तो माझ्यासाठी या ठिकाणी येऊ शकत नसेल का? काही येणार नाही. अहो तो आलेला आहे, फक्त आम्हाला दिसत नाही, कळत नाही. अहो भगवान इथं येऊन हजर आहे. कारण कसं आहे, माझ्या भगवंताचं वचन आहे. कोणतं वचन आहे? मी आरोपीला घेऊ सावा दयापासिका पांडवा जेथे नाम घोष बरवा करते माझा. माझ्या भक्त गाती जेथे नारदानी उभा जेथे, नारदानी उभा जेथे, नारदानी उभा जेथे, संतांचं वचन आहे. ज्या ठिकाणी असे महात्म्य असतात त्यांच्या जवळ भगवंत असतात. मग या ठिकाणी भगवंत नसेल का? आणि खरं सांगू का, फक्त एकच आहे हो, आपल्या अंतःकरणामधून जर तुम्ही प्रार्थना केली ना यांच्या पुढं, तर ते सुद्धा तुम्हाला ते रूप दाखवतात. फक्त आपल्याला बघण्याची दृष्टी पाहिजे तशी. आणि खरं सांगू का, ती दृष्टी येण्यासाठी परमार्थ करायचा आहे. विठ्ठल आणि असा माझा भगवान, म्हणून मी आज अभंग हा घेतला. काय अभंग घेतला? आता तुमच्या डोळ्या पुढे नाही, पण माझ्या हृदयाला वाटतंय ना, मी महाद्वारातच कार्यक्रम करतो. ते माझ्या हृदयात जाणीव झाली. माझ्या समोर भगवान परमात्मा उभा आहे. आता त्याला बघण्याची दृष्टी तशी झाली की महाराज काय सांगावं. माझे एकनाथ जनार्दन स्वामींनी सुद्धा, एकनाथ महाराजांनी सुद्धा ते पाहिले. एका जनार्दनी गुरुदेव
अरे येते नाही बाळ हे गुरुच्या रूपात त्यांना देव भेटले. नवे नवे मी नेहमी करताना सांगत असतो, देवाला तुम्हाला ओळखता येईना म्हणून देवानं जे रूप धारण केलं ते रूप म्हणजे आपल्या सद्गुरूची उघडे पर ब्रह्मा कारण भगवान परमात्मा या ठिकाणी उभा आहे, बसलेला आहे आणि तोही वाटच पाहतोय. आपल्या गुरु भक्तांची वाट पाहतोय, वारकऱ्यांची वाट पाहतोय. आणि मग त्या वेळेला सगळा माझा कार्यक्रम आटोपला आणि माझ्या हृदयाला वाटलं बघावं तरी आता मूर्ती कशी दिसते. म्हणून समोर मूर्ती पाहिली आणि मूर्ती पाहिल्यानंतर अंतःकरणामध्ये त्या अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा डोळ्यापुढे येऊ लागला, डोळ्यापुढे दिसू लागला. अभंग फार वेगळा आहे. मी मगाशीच सांगितलं, अभंगाचे शब्द वेगळे, अभंगाचा अर्थ वेगळा आहे. शांतपणाने विचार करून त्या अभंगाचं निरीक्षण केलं तर त्या अभंगाचं तुम्हाला दर्शन होईल. बघा अभंग काय सांगतो, आवडे हे रूप. आता कसं आहे, आवडे हे रूप जे गोजीर सगुण आहे का, हे सगुण स्वरूप म्हणजे भगवंताचं रूप. ते पाहिलं काय सांगायचंय मंडळी, इतकं आवडू लागलं, इतकं आवडू लागला अंतकरणाला. आणि त्या आवडण्याचा परिणाम काय झाला, आवडे रूप गोजिरी सगुण पाहता लोचन सुखावले. आणि मंडळी मग आता घराची वाट बारशी संपली, पौर्णिमा आली, आता लागला टकळा घराकडचा. पण माझे जगद्गुरु तुकोबाराय म्हणाले, घरी जा, कुठेही जा, प्रपंचात राहा, पण एक काळा बर का, जे रूप तुम्ही डोळ्यानं पाहिले ना, आज 18-19 दिवस, आवडे रूप गोजिरे सगुण, ज्या रूपानं पाहता लोचन सुखावले, अंतकणाला समाधान मिळालं, अंतकणाला सुख मिळालं. मग तेच रूप हा आता दृष्टी पुढे आयसा आयसा बर का, पैसा व्हायचा आयसा चितुराई, जो मी तुझ पाहे पांडुरंगा. पांडुरंगा तुझंच रूप आम्ही इथं डोळ्यानं पाहतोय. आणि ते रूप पाहत असताना लाचावले मन, आता लागलीच गोडी, ते जीवे नसोडी आयुष्य झाली. आता दृष्टी पुढे ऐसा चितुर आहे, जो मी तुझ पाहे पांडुरंगा. आवडे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले. आता दृष्टी पुढे ऐसा चितुर आहे, जो मी तुझ पाहे पांडुरंगा. लाचावले मन लागली सगोडी, ते जीवेन सूर्याशी झाली. आता दृष्टी पुढे ऐसा चितुर आहे, जो मी तुझ पाहे पांडुरंगा. संत सज्जन, आपला नियम आपल्या समर्थांच्या समोर हा असणार कीर्तन रूपी सेवा या ठिकाणी त्यांच्याच आशीर्वादानं आता त्यांच्यात पुढं करण्याचा योग आला. आणि म्हणून आपण आम्ही सगळी संप्रदाय गुरु भक्त मंडळी भाग्यवान आहोत. अशा प्रसंगामध्ये सुद्धा
आज तुम्ही आम्ही प्रत्येक जण घरी राहून या वारीचा आनंद भोगत आहोत, आनंद लुटत आहोत. फक्त भगवंताच्या जवळ एकच प्रार्थना करूया, अखिल विश्वाला लागलेली ही महामारी भगवंता तुझ्या कृपेने लवकरात लवकर मोकळी कर. आम्हाला लवकरात लवकर त्या तुमची वैकुंठ नगरी पाहण्याचा परत योग यावा. पंढरपुरामध्ये येण्याचं भाग्य आम्हाला मिळावं. तेव्हा तुझं दर्शन आम्हाला व्हावं, मातेचं दर्शन व्हावं, एवढीच अंतःकरणामध्ये इच्छा आहे. पण याच्यासाठी तुला थोडस आता उघड नयन देवा. आता काय करावं लागेल, तुला नयन उघडावं लागेल. कारण कसं आहे, जिथं तुमची आमची शक्ती क्षीण होते तिथं माझ्या भगवंताची शक्ती कार्यरत होते. म्हणून आता खरोखर देव समाजाची शक्ती क्षीण होत चालली. आता जरा तूच लक्ष दे आणि या महान मोठ्या प्रसंगामध्ये आज खरोखर शासनाचं खरंच कौतुक करण्यासारखं आहे. अवघी सामान्य गोष्ट नाहीये. आज त्या प्रसंगामध्ये सुद्धा त्यांनी आज प्रत्येक ठिकाणी मोठी मोठी हॉस्पिटल्स उभे करून सगळ्या समाजाची सेवा करण्याचं कार्य त्यांनी केलं. मग त्यांचं करावं तेवढं कौतुक आहे. मी सकाळी पाहिलं आमच्या महाराष्ट्राचे असणारे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे त्यांनी बोलत असताना एक शब्द फार गोड बोलले. मी आज पंढरीमध्ये आलोय ते मुख्यमंत्री म्हणून नव्हे, मग मी एक वारकरी म्हणून आलोय आणि माऊलीचा भक्त म्हणून आलोय आणि देवाची पूजा करण्याचा योग माझ्या वाट्याला आला. मग काहीतरी पत्रकाराने विचारलं असेल, मग देवाजवळ काय मागितलं? बघा, खरोखर निस्वार्थीपणा त्या माणसाजवळ आहे. त्यांनी फक्त महाराष्ट्रापुरतं मागितलं नाही किंवा नुसतं मुंबई पुरतं मागितलं नाही, सगळ्या विश्वाचं हे दुःख निवारण देवा कर असं विश्वाची प्रार्थना त्यांनी माझ्या भगवंताच्या चरणाजवळ केली. मला वाटतं भगवंताच्या अंतःकरणाला ते शब्द भिडले असते आणि मग ते माझे भगवंत आपल्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण करू. लवकरात लवकर या महामारीच्या रोगातून मुक्त व्हावी आणि देवाला एकच प्रार्थना आहे, देवा आज या कोविडच्या प्रसंगामध्ये जी माझी मंडळी, मग ती डॉक्टर्स आहेत, नर्स आहेत, आमची आर्मी आहेत, बघा ना काय प्रसंग आहे. तिकडं रोगाचं थैमान आणि तिकडं परप्रांतीयांचं थैमान. म्हणजे असाही प्रसंग माझ्या भारत मातेवर आहे. पण चिंता करण्याचं कारण नाही. का तर ही भूमी देवभूमी म्हटलेलं आहे. भारतभूमी ही माझी देवभूमी आहे आणि महाराष्ट्र ही संतांची भूमी. हो, पण अशाही प्रसंगामध्ये आज महाराज आपल्या भगवंताचं महापूजा झाली. माझ्या माऊलींच्या पादुका चंद्रभागेमध्ये स्नान करून त्याही प्रदक्षिणा करून निघाल्या. म्हणजे भगवंताच्या जे असणारा नियम आहे हा नियम आमच्या वारकऱ्यांनी अगदी काटेकोरपणानं पाळला. खरोखर आमच्या वारकऱ्यांना धन्यवाद द्यावा तितका कमी. कारण वारी म्हटलं की माणसं वारकरी म्हणजे आमचा जीव का प्राण आहे. पण विशेष आहे माझ्या वारकरी बांधवांनी सुद्धा खरोखर या वेळेला जे मोठं धाडस दाखवलं आणि आपण सर्वांना सहकार्य केलं, शासनाला सहकार्य केलं, त्याबद्दल आपल्या सर्व वारकऱ्यांच्या पवित्र चरणावर माझा दंडवत. अगदी आनंदाने सांगतो मंडळी, असंच येणाऱ्या प्रसंगाला तुम्ही आम्ही सर्वांनी सहकार्य करावं आणि लवकरात लवकर या असणाऱ्या रोगातून आमचा समाज लवकर मोकळा व्हावा एवढी प्रार्थना सर्वानुमते सर्वांच्या वतीनं प्रत्येक संत समुदायाच्या वतीनं आपण भगवंताजवळ करूया. आणि एकदा माझी खात्री आहे, आपण जर त्या संतांचं चिंतन केलं की संतांच्या तयाच्या चिंतने सरतील दोषी आणि जळतील राशी पातकाच्या. म्हणून एक वेळ प्रेमाने भजन ज्ञानेश्वर मला वाटतं देवाला आपल्या समोर साकडं घातलं, माझ्या पंढरीनाथाला साकडं घातलं आणि हे साकडं
तुमचं पूर्णत्वाला जाणार. कारण सुखोपर्यंत याच अभंगाचं शेवटचं चरण काय चरण आहे? तुका म्हणे आम्ही मागावी नळीवाळी आणि पुरवावी आले माय बापा. भगवंता आम्ही नळीवाळपणानं तुझ्या चरणावर प्रार्थना करतोय. तुझ्या जवळ आम्ही मागणं माझा हा देश मोकळा कर एवढीच प्रार्थना करतो आणि कीर्तनाला पूर्ण विराम. विठ्ठल जय जय